हॅलो एव्हरीवन, स्मार्ट लर्निंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्ट्रॅक्शन या टॉपिकवरच्या वर्कशीट पाहणार आहोत. यामध्ये आपण मुलांकडून खूप सारे प्रॅक्टिस करून घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्ट्रॅक्शनवरती कंप्लीट व्हिडिओ बनवलेला आहे. सबस्ट्रॅक्शन जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि प्रॅक्टिससाठी या वर्कशीट फॉलो करू शकता. तर स्टार्ट करूयात आपण व्हिडिओला. त्या अगोदर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे काय होतील, आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट पॉइंट आहे, आता मायन्युएट म्हणजे काय, सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, डिफरन्स म्हणजे काय ते पाहूया आपण. तर जी मोठी संख्या असते, ज्या संख्येतून आपण एखादी संख्या वजा करतो, मायनस करतो, तर त्या संख्येला काय म्हणायचं, मायन्युएट म्हणायचं. ओके, आणि जी संख्या आपण त्यातून मायनस करतो तिला सबस्ट्रॅक्ट म्हणायचं आणि जे आपलं आन्सर येईल त्याला डिफरन्स असं म्हणायचं. ओके, आणि हे जे चिन्ह दिसतंय तर त्याला म्हणायचं मायनस, ते मायनसचं चिन्ह आहे. ओके, चला तर आपण फर्स्ट पॉइंट पाहूया, काउंट अँड सबस्ट्रॅक्ट. ओके, आता इथं मी काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि इथं क्रॉस लाईन मारलेली आहे. तर या टोटल पिक्चरमधून ज्या क्रॉस लाईन मारलेले आहेत ते मायनस करायचे आहेत. ओके, टोटल किती बॉल्स आहेत, 1 2 3 4. 4 मधून क्रॉस लाईन किती वर्क केलेले आहेत, 1 2. तर किती बॉल आपल्याकडे शिल्लक राहिले, ओके 1 2 2 बॉल आपल्याकडे शिल्लक राहिले. सो आन्सर काय, इथं काय लिहायचं, टोटल किती आहेत 4 4 मायनस 2. तर किती बॉल शिल्लक राहिले आपल्याकडे, 2 बॉल्स शिल्लक राहिले. तो आपला आन्सर येईल 2. नेक्स्ट, किती आईस्क्रीम आहेत, 1 2 3 4 5 6 7. 7 मायनस किती वरती क्रॉस लाईन आहेत, 1 2 3 3. सो आपलं किती आन्सर येईल, 1 2 3 4 4 आन्सर येईल. नेक्स्ट, किती काईट आहेत आपल्याजवळ, 1 2 3 4 5. सो 5 मायनस 2 2 वरती क्रॉस लाईन आहेत. सो किती राहिले, 1 2 3 3 राहिले. ओके, नेक्स्ट 1 2 3 4 5 5 स्टार आहेत, त्यातून मायनस 3 स्टार कट झाले. सो किती राहिले, 1 2 2 स्टार राहिले. नेक्स्ट, किती स्माइली आहेत, 1 2 3 4 4 मायनस किती कट झाल्या, 3 कट झाल्या. सो किती आन्सर येईल, 1. सो आपला आन्सर येईल 1. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, सबस्ट्रॅक्ट विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन्स. इथं नंबर लाईन्स दिलेली आहे, त्याचा यूज करून आपल्याला हे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ओके, फर्स्ट आहे 7 मायनस 3. आता इथे 7 नंबर कुठे आहे, इथे आहे. सो किती स्टेप पाठीमागं जायचं, 3 स्टेप. पहा 1 2 3. इथे कुठला नंबर आहे, 4. सो आपला आन्सर येईल 4. नेक्स्ट 8 मायनस 4. 8 कुठे नंबर आहे, 8. तर किती नंबर पाठीमागे जायचं आहे आपल्याला, 4 नंबर्स. ओके, 1 2 3 4. किती आन्सर येईल, 4. नेक्स्ट 9 मायनस 6. सो 9 नंबर कुठे आहे, इथे आहे. तर किती स्टेप पाठीमागे जायचं, 6. 1 2 3 4 5 6. किती येईल आपला आन्सर, 3. 3 नंबर आहे ना इथे, 3 आन्सर येईल. नेक्स्ट 8 मायनस 5. 8 नंबर इथे आहे, 5 स्टेप पाठीमागं, 1 2 3 4 अँड 5. किती नंबर आहे, 3. नेक्स्ट 7 मायनस 5. आता 7 नंबर कुठे आहे, 7. किती स्टेप पाठीमागं जायचं, 5. 1 2 3 4 5. किती आन्सर येईल, 2. 2 नंबर आहे ना, सो आपलं 2 आन्सर येईल.
अशा प्रकारच्या वर्कशीटवर तुम्ही जर मुलांकडून प्रॅक्टिस घेतली तर मुलांना हे सबस्ट्रॅक्शन करणं खूप सोपं जाईल. नेक्स्ट आहे सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग. तर अशा प्रकारे मी इथे कॉलम्स दिलेले आहेत. या कॉलम्समध्ये नंबर दिलेले आहेत, वन्स आणि टेन्स. तर आपण असे सबस्ट्रॅक्शन आता पाहणार आहोत. या अगोदर आपण सिंगल नंबरचं सबस्ट्रॅक्शन पाहिलं, तर आता डबल नंबरचं आपण सबस्ट्रॅक्शन पाहणार आहोत, डबल डिजिट्सचं. ओके, चला तर सुरुवात करूया. 0 मधून 0 गेले, किती राहिले? 0. नेक्स्ट 5 मधून 3 कट झाले. सो इथं 5 लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत किंवा असे डॉट्स ड्रॉ करायचे आहेत. 1 2 3 4 5. त्यातून 3 लाईन्स कट करायच्या. 1 2 3 किती राहिल्या? 2 लाईन्स राहिल्या. हे स्टार्टिंगला 2 डिजिट्सचे जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन मुलांकडून घेतो तेव्हा असे डॉट्स मुलांना काढायला लावायचे आहेत. नंतर जसजशी मुलांची प्रॅक्टिस होईल तसं मग ते मुलांना माइंडमध्ये करणं सोपं जाईल. जसं की 5 - 3, 5 मधून 3 गेले, 3 नंतर पुढं काउंट करायचं 5 येईपर्यंत. 3 4 5 किती नंबर्स आले? 2 नंबर्स आले. तर ते माइंड सबस्ट्रॅक्शन मुलं नंतर शिकतील, पण त्या अगोदर मुलांना हे डॉट्स, लाईन्स यांच्या हेल्पने सबस्ट्रॅक्शन करायला लावायचं आहे. नेक्स्ट आहे 0 - 0 0. 9 - 2 9 डॉट्स करायला लावायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 मधून 2 डॉट्स गेले. 1 2 किती राहिले? 1 2 3 4 5 6 7. सो 7. नेक्स्ट 0 - 0 0. नेक्स्ट 5 - 4 5 डॉट्स. 1 2 3 4 5. 4 गेले. 1 2 3 4 किती डॉट्स राहिले? 1 डॉट्स राहिला. नेक्स्ट 0 - 0 0. 6 - 3. आता याचे डॉट्स कुठे काढायचे आपण? 1 2 3 4 5 6. किती डॉट्स गेले? 1 2 3 3 डॉट्स गेले. किती राहिले? 3. सो अप्लायन्स रील 3. नेक्स्ट आता इथं 0 घेतले होते आपण वन्सच्या जागी. आता इथं वन्सच्या जागी काही नंबर्स घेतलेले आहेत, त्याचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला इथं करायचं आहे. 5 - 2. सो मी आता एक दुसरी स्टेप सांगते की आता इथं 2 नंबर आहे. 2 पासून काउंट करायचं वरचा नंबर येईपर्यंत, म्हणजे खालच्या नंबर पासून वरचा नंबर येईपर्यंत काउंटिंग करायचं. जसं की आता 2च्या पुढे काउंटिंग करायचं. 3 4 5. तो किती फिंगर्स झाले आपले? 3 फिंगर्स झाले. 3. नेक्स्ट 8 - 3. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. ओके, तर आता इथं 3 पासून काउंटिंग करायचं 8 येईपर्यंत. तो किती फिंगर्स होतील आपले? 3 4 5 6 7 8. किती झाले फिंगर्स? 5 फिंगर्स झाले. ओके, सो इथं 5 लिहायचं. आता नेक्स्ट आहे 5 - 1 and 7 - 3. ओके, सो आता 1 पासून काउंटिंग करायचं 5 येईपर्यंत. 1 2 3 4 5. किती नंबर्स झाले? किती फिंगर्स झाले माझे? 4 फिंगर्स. ओके, आता 3 पासून काउंटिंग करायचं 7 येईपर्यंत. 3 4 5 6 7. किती फिंगर्स झाले? 4. ओके, अशा फिंगर्सच्या हेल्पनी पण तुम्ही काउंटिंग मुलांकडून करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे 5 - 4. आता 4 पासून 5 येईपर्यंत काउंटिंग किती झालं? 4. नेक्स्ट आहे 5. सो 1 फिंगर झाला. सो 1 इथं लिहायचा. आता 5 - 3. सो आता 3 पासून 5 नंबर येईपर्यंत काउंटिंग करायचं. 3 पासून 3 4 5. किती फिंगर्स झाले? 2 फिंगर्स. सो 2 इथं लिहायचं. आता नेक्स्ट आहे 5 - 4. तर 4 पासून 5 येईपर्यंत काउंटिंग करायचं. किती राहिला? 1 नंबर. आणि नेक्स्ट 2 पासून 3 येईपर्यंत. सो इथं पण 1च येईल. ओके, आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पाहूया. आता सबस्ट्रॅक्शन विथ बोरोविंग. बोरोविंग म्हणजे काय? हातचा, त्याला मराठीत हातचा असं म्हणतात. आता इथं वन्स आहे आणि टेन्स. ओके, 2 डिजिट्सचेच नंबर आहेत हे पण यामध्ये असा ट्विस्ट आहे की आता मोठी संख्या वरती लहान संख्या आहे
आणि खाली मोठी संख्या आहे इथे. आता याच्या अगोदरचं जे सबस्ट्रॅक्शन आपण पाहिलं त्यात काय असायचं, वरती मोठी संख्या असायची, खाली लहान संख्या असायची. मग आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या इझी मायनस करू शकत होतो. पण आता इथं काय आहे, बरोविंग म्हणजे काय, तर वरती लहान संख्या असते आणि खाली मोठी संख्या असते. म्हणजे लहान संख्येतून आपल्याला मोठी संख्या मायनस करायची असते. तर त्यासाठी आपल्याला आपण शेजारच्या म्हणजे टेन्सकडून एक नंबर घेतो. ओके, टेन्सकडून आपण एक नंबर घेतला आपल्याकडे. ओके, एक नंबर घेतला इथे. ओके, शेजारच्याकडून टेन्सकडून आपण एक नंबर घेतला आणि हा 5 वरती लिहायचा. ओके, हा 5 वरती लिहायचा. इथं अशी लाईन मारायची, क्रॉस लाईन. सो आपले किती नंबर झाले, 50 झाले. 50 मायनस 7. आता 7 पासून आता झालं हे बरोबर. इथं वरती मोठी संख्या झाली, खाली लहान संख्या झाली. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. सो आता 7 पासून 50 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 7, 8, 9, 10, 11, 12, 30, 40, 50. किती नंबर झाले, 8 नंबर झाले. 8 लिहायचं इथं. आता आपण म्हणजे टेन्सकडून एक नंबर आपण घेतला ना, मग इथे किती राहिला, 2 मधून 1 गेला, 1 राहिला. सो 1 मायनस 1 किती येईल, 0 येईल. ओके, समजलं का. आता 5 मधून 7 मायनस होत नव्हते आपल्याकडून, म्हणून आपण टेन्सकडून एक नंबर घेतला आणि 5 ॲज इट इज वरती लिहिला. मग हा नंबर कट करायचा. ओके, सो 50 मायनस 7 किती आले, 8 आले. आणि आपण आता टेन्सकडून एक नंबर घेतला होता, म्हणजे 2 कडून एक नंबर घेतला होता. मग 2 मधून 1 गेले, किती राहिले, 2 कडे 1 राहिले. ओके, 1 मायनस 1 किती आला, 0 आला. आता त्याचे काही एक्झाम्पल्स आपण खाली पाहूया, म्हणजे तुम्हाला ते अजून इझी जाईल समजण्यासाठी. इथे बघा, वन्सकडे 6 आहे. 6 मायनस 9. 6 मधून 9 मायनस होतो का, नाहीये. मग टेन्सकडून एक नंबर घ्यायचा. आता 8 करून आपण एक नंबर घेतला. ओके, तर 8 कडे किती राहिले, 7 राहिले. ओके, आता हा 6 ॲज इट इज वरती लिहायचा. सो इथे किती झाले, 60 झाले. 16 मायनस 9 होऊ शकतं, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस होते. मग किती राहिले, 60 मधून 9 गेले, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 किती राहिले, 7 राहिले. 7 अँड 7 मधून 7 मायनस 1 किती राहिले, 7. 1 पासून 7 येईपर्यंत काउंट करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 6 नंबर राहिले. सो आपला आन्सर आलं 67. आता नेक्स्ट पाहूया, 3 मायनस 6. 3 मधून 6 मायनस होतो का, नाही होत. मग आपण टेन्सकडून एक नंबर घ्यायचा, म्हणजे ह्या 5 कडून आपण एक नंबर घेतला. ओके, तर 5 मधून एक नंबर गेला तर किती राहिले, 5 कडून 4 राहिले. आणि हे 3 ॲज इट इज वरती लिहायचं. आता 13 मायनस 6 होऊ शकतं. 6 पासून 30 येईपर्यंत काउंट करायचं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 किती नंबर आले, 7. सो 7. नेक्स्ट 4 मायनस 1 होऊ शकतं. किती राहिले, 1, 2, 3, 4. किती फिंगर्स आले, 3 फिंगर्स. ओके, नेक्स्ट पाहूया, 5 मायनस 6 होतं का, नाही होत. मग वन्सकडून एक नंबर, टेन्सकडून एक नंबर घ्यायचा. 8 मधून 1 नंबर गेला, किती राहिले, इथं 7 राहिले. आणि एक नंबर इथे घेतला, एक नंबर वन्सने घेतला. ओके, तो आणि हा 5 ॲज इट इज वरती लिहायचा. सो 15 मायनस 6 किती झाले, 6 पासून 50 येईपर्यंत काउंट करायचं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 किती राहिले, 9 राहिले. ओके, 9. नेक्स्ट 7 मायनस 3 किती झाले, 3 पासून 7 येईपर्यंत. 3, 4, 5, 6, 7 किती राहिले, 4 राहिले. ओके, आता नेक्स्ट पाहूया, 1 मायनस 3 होऊ शकतं का, नाही. म्हणून टेन्सकडून एक नंबर आपण घ्यायचा. टेन्सकडे आता 7 मधून एक इथे आला, तर 7 कडे किती राहिले, 6 राहिले. ओके, आणि हा 1 ॲज इट इज वरती लिहायचा. ही मी इथं क्रॉस लाईन का करतेय, कारण की मुलांकडून कन्फ्युजन होऊ नये की यातून मायनस करायचा, कुठून मायनस करायचा, म्हणून मी याच्यावरती क्रॉस लाईन मारते.
ओके, तर 11 मधून 3 गेले, किती राहिले? आता 3 पासून 11 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 3 4 5 6 7 8 9 10 11 8 नंबर राहिले. 8 आणि 6 मायनस 2, आता 2 पासून 6 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 2 3 4 5 6 सो 4. अजिबात कन्फ्युजन इथं होऊ द्यायचं नाहीये. अगदी सोप्या पद्धतीने मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं 3 मधून 4 मायनस होतो का? नाही होत. म्हणून टेन्स कडून एक नंबर घ्यायचा. एक नंबर घेतला, 1 नंबर घेतला. आणि आता इथं किती राहिले? 4 मधून 1 गेले, 3 राहिले. आणि हा 3 ॲज इट इज वरती घ्यायचा. तर 13 मायनस 4, आता 4 पासून 13 येईपर्यंत आपल्याला काउंटिंग करायचं आहे. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती नंबर राहिले? 9. ओके, आणि 3 मायनस 2 नंतर एकच नंबर आहे 3. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पाहूया. आता यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. तर वर्ड प्रॉब्लेम्स पाहूया आपण. तर फर्स्ट आहे, देअर आर 6 रोजेस, राणी टेक्स 3 रोज. तो हाऊ मेनी रोज आर देअर? सो देअर आर 6 रोज, म्हणजे किती रोज होते? 6 रोज होते. सो राणी टेक्स 3 रोज, राणीने किती रोज घेतले? 3 रोज घेतले. सो 3 रोज. तर हाऊ मेनी रोज आर देअर? तर तिथे किती रोज राहिले? सो 6 मायनस 3. आता इथं 3 पासून 6 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 3 4 5 6. सो किती रोज राहिले? 3 रोज. 3 रोज तिथे राहिले. नेक्स्ट आहे, निकू हॅज 4 चॉकलेट्स. निकू एट 3 चॉकलेट्स. सो हाऊ मेनी चॉकलेट्स आर लेफ्ट? फर्स्ट, निकू हॅज 4 चॉकलेट्स. निकूकडे किती चॉकलेट्स होते? 4 चॉकलेट्स होते. ओके, निकू एट 3 चॉकलेट्स. 3 चॉकलेट्स निकूने खाल्ले. सो हाऊ मेनी आर लेफ्ट? तर तिथे किती चॉकलेट्स राहिले? सो 4 मायनस 3. आता 3 पासून 4 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 3 नंतर नेक्स्ट नंबर आहे 4. सो किती चॉकलेट्स राहिले? 1 चॉकलेट्स राहिले. नेक्स्ट, देअर आर 8 फ्रॉक्स. 4 फ्रॉक्स जम्प अवे. सो हाऊ मेनी फ्रॉक्स आर लेफ्ट? ते पाहूया. देअर आर 8 फ्रॉक्स. किती फ्रॉक्स होत्या? किती? 8 फ्रॉक्स होत्या. तर त्यातल्या 4 फ्रॉक्स जम्प अवे. सो 4 फ्रॉक्स तिथून उड्या मारून गेल्या, म्हणजे बेडूक उड्या मारून जातात. तो 4 फ्रॉक्स जम्प अवे, निघून गेले तिथून 4 फ्रॉक्स. तर हाऊ मेनी फ्रॉक्स आर देअर? तर तिथे किती राहिले? सो 8 मायनस 4. आता 4 पासून 8 येईपर्यंत काउंटिंग करायचे आपल्याला. 4 5 6 7 8 किती राहिल्या? 4 फ्रॉक्स आर देअर. आता नेक्स्ट पाहूया. आताचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे 2 डिजिट्सचा प्रॉब्लेम आहे. आपण या अगोदरचे सिंगल डिजिटचे पाहिले, आता हा डबल डिजिटचा आहे. ओके, राम हॅज 25 बलून्स. श्याम हॅज 20 बलून्स. सो हू हॅज मच बलून्स अँड हाऊ मच? ओके, सो राम हॅज 25 बलून्स. रामकडे किती होते? 25 होते बलून्स, फुगे होते. श्यामकडे 20 बलून्स होते. सो हू हॅज मच बलून्स? तर कोणाकडे जास्त बलून्स आहेत आणि हाऊ मच, आणि किती आहेत? कुणाकडे जास्त बलून आहेत आणि ते किती बलून कुणाकडे जास्त आहेत. ओके, सो 25 मायनस 20. सो इथं 5 मायनस 0 5 अँड 2 मायनस 2 0. सो मग कुणाकडे जास्त होते? 25 बलून्स. सो राम हॅज मच बलून्स. रामकडे जास्त होते. राम हॅज मच बलून्स अँड हाऊ मेनी? 5 बलून्स आर मोर. 5 बलून्स आर मोर. किती बलून्स त्याच्याकडे जास्त होते? 5 बलून्स त्याच्याकडे जास्त होते. ओके, नेक्स्ट पाहूया.
अ शॉपकीपर हॅज 50 एग्स. शॉपकीपरकडे किती एग्ज होते? 50. 25 एग्ज आर ब्रोकन, तर त्यातले 25 हे फोडले गेले एग्ज. सो हाऊ मच एग्ज आर लेफ्ट विथ हिम, तर त्याच्याकडे किती एग्ज राहिले? सो त्याच्याकडे किती एग्ज होते स्टार्टिंगला? 50 बलून्स 50 एग्ज होते, त्यातले 25 एग्ज हे फुटले. सो 50 मायनस 25. सो आता इथं तर त्याच्याकडे किती राहिले आता एग्ज? 0 मधून 5 कट होतो का? नाही होत. सो मग आपण टेन्स कडून म्हणजे ह्या टेन्स कडून एक नंबर घ्यायचा, 1 नंबर घ्यायचा. सो 5 मधून 1 गेले, इथे किती राहिले? 4 राहिले. आणि इथं हा 0 ॲज इट इज वरती घ्यायचा. आता 10 मायनस 5, आता 5 पासून 10 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 5 6 7 8 9 10 किती नंबर्स राहिले? 5 नंबर्स. ओके. आणि या 4 मायनस 2, 2 पासून 4 येईपर्यंत काउंटिंग करायचं. 2 3 4 2 नंबर. तर त्याच्याकडे किती एग्ज राहिले? 25 एग्ज आर देअर. 25 एग्ज आर देअर. त्याच्याकडे 25 एग्ज राहिले. ओके. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे आपण वर्ड प्रॉब्लेम पण समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे प्रॉब्लेम्स मुलांकडून अजून करून घेऊ शकता. सिंगल डिजिटचे, डबल डिजिट्सचे, बोरोविंगचे प्रॉब्लेम्स तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. तर प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.